मला सांगा, जीवनात आनंद, समाधान, यश मिळावं याचे फॉर्म्युले कुठे निर्माण होत असतात? अर्थातच आपल्या मनात. त्याच्यासाठीच आपल्या मनाला तयार करावं म्हणून आपण पुढील 17 दिवसात मानसशास्त्रातील प्रसिद्ध 17 प्रयोग स्वतःवर करणार आहोत. आजचा प्रयोग आहे स्पष्टता, अर्थात मला जीवनात काय पाहिजे याची क्लॅरिटी. चला, पुढील 5 मिनिटात माझ्या बरोबर हा प्रयोग तुम्ही करा आणि स्पष्टतेने जाणून घ्या की तुम्हाला जीवनात नेमकं काय पाहिजे. प्रयोग सुरू करण्याआधी एक महत्त्वाची सूचना. या 17 दिवसांच्या ॲक्शन ओरिएंटेड कृतीशील कोर्सचे पूर्ण 17 भाग मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या माझ्या नंबरवर 17 दिवसांचा कोर्स आनंद, समाधान आणि प्रगती मिळवण्यासाठी अधिक माहिती असा व्हॉट्सअप मला पाठवा. नमस्कार, स्वागत, खूप खूप शुभेच्छा. मला नेमकं काय हवं आहे? मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या या 17 दिवसांच्या प्रवासाचा हा आजचा पहिला महत्त्वाचा दिवस आहे. आपण आज लॉ ऑफ अट्रॅक्शन, अर्थात आपल्याला जे जे हवं ना ते आपल्या जीवनात आकर्षून घ्यावं यासाठी पहिलं पाऊल उचलणार आहोत, पहिली पायरी ओलांडणार आहोत आणि कोनशिला अर्थात या इमारतीचा आज पाया आपण घालणार आहोत आणि तो पाया म्हणजे स्पष्टता. बघा, समजून घ्या. हे उदाहरण थोडक्यात तुमच्यासाठी. एक माणूस टॅक्सीमध्ये बसतो आणि ड्रायव्हरला म्हणतो, चल चालू कर. ड्रायव्हर विचारतो, सर कुठे जायचंय? त्यावर तो टॅक्सीत बसलेला माणूस म्हणतो, मला माहिती नाही, पण लवकर मात्र पोचायला हवं. काय मित्रांनो, हे शक्य आहे का? अजिबात नाही. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांची हीच समस्या आहे. आपण म्हणतो, मला यश हवं, मला पैसा हवा, मला आनंद हवा, पण नेमकं काय हवं? यश, आनंद, पैसा कुठल्या स्वरूपात आपण मोजतो याबद्दल स्पष्टता आपल्यात अजिबात नाही. मानसशास्त्र समजून घेऊ. आपला मेंदू म्हणजे एक GPS सिस्टीम आहे. मेंदूला स्पष्ट पत्ता दिला ना तर तो स्वतः मार्ग शोधतो. पत्ता अस्पष्ट असेल तर मात्र मेंदू गोंधळतो. सायकोलॉजीमध्ये एक सिद्धांत आहे, रेक्टिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम, RAS. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्पष्ट ठरवतो, आपला मेंदू त्या गोष्टीशी संबंधित असं वातावरण, संधी, लोक, माहिती ही आपोआप गोळा करायला लागतो. आपल्यातील एनर्जी बाहेर प्रवाही होऊन त्या प्रकारची कार्य आपल्या नकळतच कळू लागते. त्यालाच म्हणतात की एखादी गोष्ट ठरवली ना की संपूर्ण कायनात, संपूर्ण निसर्ग शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते. उदाहरण असं आहे, बघा, आपण कधी ठरवतो की मला लाल रंगाची गाडी घ्यायची आहे आणि अचानक आपल्याला रस्त्यावरती लाल लाल गाड्या जास्त दिसायला लागतात. काय अचानक रस्त्यावरच्या लाल गाड्या वाढल्या? छे छे, अजिबात नाही. आपलं जे लक्ष आहे ना त्यामध्ये स्पष्टता आली, कारण लाल गाडी घ्यायची असल्यामुळे आपल्याला प्रत्येक लाल गाडी अट्रॅक्ट करू लागली. तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचं हेच पहिलं पाऊल आहे, स्पष्ट फोकस.
एका माझ्या स्टुडंटची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. तो म्हणायचा, सर मला करिअरमध्ये आहे ना प्रचंड प्रगती करायची आहे. तेव्हा मी त्याला विचारलं, राजा कशामध्ये तुला प्रगती करायची आहे? पण ते मात्र त्याला अजिबात सांगता आलं नाही. त्यानंतर 15 दिवसांनी तो पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला, सर आता गोष्ट क्लिअर झाली. मला पुढच्या 8 महिन्यामध्ये टीम लीडर व्हायचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी त्या प्रकारे स्किल्स शिकायला सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांशी, वरिष्ठांशी संवाद वाढवला आणि 7च महिन्यामध्ये तो टीम लीडर झाला. जादू नव्हती, स्पष्टता होती. प्रयोग करायचा आहे, लाईफमध्ये गोष्टी उतरवायच्या आहेत. आजपासूनच सुरुवात करायची आहे. सोपी गोष्ट, ताण नाही, काही होमवर्क नाही, नाही जमणार अशी गोष्ट नाही. फक्त 15 मिनिटं, एक स्टेप, पूर्ण लक्ष इकडे, सगळ्या गोष्टी बाजूला सारा. जर तुम्ही अजूनही माझा निशुल्क ध्यान प्राणायाम योग थेरपी ग्रुप जॉईन केला नसेल तर स्क्रीनवर दाखवलेल्या माझ्या नंबरवर जॉईन फ्री ग्रुप असा व्हॉट्सअप मला पाठवा. एक वाक्य कागदावरती लिहा किंवा मनामध्येच स्पष्टपणे कोरा आणि ते पूर्ण करा. वाक्य असं आहे, पुढील 6 ते 12 महिन्यात मला डॅश डॅश हे साध्य करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, लिहून काढा किंवा मनामध्ये कोरा. पुढील 6 ते 12 महिन्यात मला डॅश डॅश साध्य करायचं आहे. पुढील 6 ते 12 महिन्यात मला डॅश डॅश साध्य करायचं आहे. चला डोळे मिटा आणि या वाक्यावर फोकस करा. मनामध्ये काय प्रकटत आहे तिकडे लक्ष द्या. पुढील 6 ते 12 महिन्यात मला हे करायचं आहे. एकच गोष्ट निवडा, प्रमुख गोष्ट निवडा. ती अचीव झाली ना तर जग जिंकल्यासारखं वाटेल. बाकीच्या गोष्टी या छोट्या पडतील. एकच गोष्ट, एकच लक्ष. काय ते आरोग्य आहे, काय ते आर्थिक उद्दिष्ट आहे, काय ते करिअर रिलेटेड काही गोष्ट आहे, नातेसंबंध सुधारण्याबद्दल आहे, स्वतःचा विकास, आध्यात्मिक उन्नती काय आहे, यापैकी कुठली तरी एकच गोष्ट निवडा. आणि आता ते कसं मोजणार हे स्पष्ट करा. मला फिट व्हायचं आहे असं म्हणून फायदा नाही. असं म्हणावं लागेल की मला 5 किलो वजन कमी करायचं आहे किंवा मला सलग 8 किलोमीटर पळता यायला पाहिजे, मी एका वर्षात मॅरेथॉन पूर्ण करीन. या प्रकारे स्पष्टता हवी. एका वाक्यामध्ये आपली फ्युचर आवृत्ती जी आहे ना ती स्पष्ट काय करते आहे ते आपल्याला दिसायला हवं. मला पैसा हवा, अजिबात असं म्हणणं उपयोगाचं नाही. असं म्हणू शकता की एका वर्षानंतर माझ्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये 3 लाख रुपये आहेत हे मी पाहत आहे. ह्यामध्ये आली स्पष्टता. आणि आता पुढची स्टेप, मनोमन असा अनुभव करा की जर हे जे उद्देश आहे ना, जे एका ओळीमध्ये मी ठरवलं ते जर पूर्ण झालं तर मला कसं वाटेल. ते जे वाटेल ना ते आता अनुभवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जे अनुभवता आहात त्याला नाव द्या. कुठली बरं ती भावना आहे, काय आत्मविश्वास आहे, काय सुरक्षितता आहे, काय आनंद आहे, काय उत्साह आहे, प्रेम आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे त्या भावनेला नाव द्या. फारच सुंदर, फारच छान. डोळे उघडा, प्रयोगातून बाहेर या. एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या,
आज फक्त लिहायचं आहे. आज पहिला दिवस आहे. आपल्याला काही सुद्धा सिद्ध करायचं नाही किंवा कोणाला दाखवायचं नाही. आपल्या भविष्यातील जे आपलं व्हर्जन आहे, जे आपलं रूप आहे, त्याच्या बरोबर हा संवाद चालू आहे. आणि तो संवाद आजपर्यंत सुद्धा चालू होता, पण आपण तो आता बदलण्यासाठी एक पाऊल उचलून प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. तेव्हा आजच्या सेशनचा आता हा शेवटचा भाग. ताण तणाव, अनिद्रा, बिघडलेली नाती, गोल सेटिंग, फोकस, कॉन्सन्ट्रेशन, फोबिया, भीती, OCD, अटेन्शन डिसऑर्डर, हायपर ॲक्टिव्हिटी या सर्व मानसिक समस्या असून मनाचा व्यायाम देऊन घरच्या घरी त्या दूर केल्या जाऊ शकतात. पण मित्रांनो, त्यासाठी नियमित सराव आवश्यक आहे. या संदर्भात तुमचे काही प्रश्न समस्या असल्यास योगिक काउन्सिलिंग आणि मार्गदर्शनासाठी स्क्रीनवर दाखवलेल्या माझ्या नंबरवर तुमचे प्रश्न समस्या थोडक्यात व्हॉट्सअप करा किंवा संध्याकाळी 6च्या पुढे मला एखादा फोन करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त मिळू दे मिळू दे मिळू दे मिळू दे असं म्हणणं नव्हे. तो आहे स्पष्ट विचार, भावनिक ऊर्जा आणि योग्य कृती या तिघांचा संगम. तेव्हा मित्रांनो, आज पहिला दिवस. पहिल्या दिवशी आपण पाया मजबूत केला, विचारांमध्ये स्पष्टता आणली. आजचा सेशन जॉईन केल्याबद्दल सर्वांचं स्वागत. नुसतं ऐकू नको या, तर कृती करूया. धन्यवाद.